नमस्कार, मी विशाल. गुड मॉर्निंग. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्या स्पीड न्यूजच्या माध्यमातून. सुरुवात करूयात स्पीड न्यूजला. नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण महापालिकांमधले 162 नगरसेवकही नाईकांच्या संपर्कात असल्याचंही कळतंय. गणेश नाईकांना मंत्रिपद हवंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तसंच नाईकांना सिडकोचं अध्यक्षपदही हवंय. संजीव नाईकांचं मात्र अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं समजतंय. उल्हासनगर, कल्याण आणि बदलापूर इथल्या स्कायवॉकवर भेटणाऱ्या प्रेमी युगलांना सध्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. स्कायवॉकवर भेटत असलेली युगलं अश्लील चाळे करत असल्याची तक्रार शिवसेनेनं केली आहे. त्यांनी पुढे जाऊन या तरुणींना पकडून त्यांच्यावर हात उगारला आणि त्यांच्या आई वडिलांचे नंबर घेऊन त्यांची तक्रार केली. तेव्हापासून आता स्कायवॉकवर उभे राहणाऱ्या तरुणींची संख्या कमी झालेली असली तरी भेटण्यासाठी जागा नसेल तर आम्ही काय करायचं असा प्रश्न ही तरुणाई विचारते. आडत बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आडत्या आक्रमक झालेत. आजपासून नाशिक जिल्ह्यात सर्व खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय आडत्यांनी घेतला आणि त्यामुळे भाजीपाल्यासह अन्नधान्य असा सर्व व्यापार बंद असणार आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याने कांदा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई एअरपोर्टचं काम 2019 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एअरपोर्टसाठी भूसंपादनाचं काम 91% पूर्ण झालंय. उर्वरित काम लवकरच पूर्ण होऊन 2019 मध्ये पहिलं विमान उड्डाण होईल असंही फडणवीसांनी सांगितलं. नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात ज्याही काही अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडे जे प्रलंबित निर्णय होते त्याला सगळ्या मान्यता दिलेल्या आहेत. 91% जमीन देखील ताब्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे आता या जानेवारी महिन्यात त्याचा RFQ आम्ही उघडणार आहोत आणि अगदी योग्य त्याचं सगळं काम होऊन 2019 मध्ये नवी मुंबई एअरपोर्टवरनं विमान उडावं अशा प्रकारे नियोजन करण्यात आलं. काँग्रेसनं धर्मांतर विरोधी कायद्याला सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. भाजपनं विहिप आणि बजरंग दलावर अंकुश ठेवला तर धर्मांतर विरोधी कायद्याला पाठिंबा देऊ असं काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलंय. तर बळजबरीनं होणारे धर्मांतर थांबवायचं की नाही याचा धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांनीही विचार करावा असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय. जहां तक धर्मांतरण का सवाल है, हमारे पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर श्री वेंकैया नायडू ने पार्लियामेंट में स्टेटमेंट किया है कि सरकार जबरन धर्मांतरण पर रोक लगाने के लिए कानून लाने के लिए तैयार है. सो कॉल्ड सेक्युलर पार्टियों ने अब कॉल लेना है कि वो लोग जबरन धर्मांतरण देश में रोकना चाहते या नहीं चाहते. दरम्यान काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांनी धर्मांतर कायद्यावरून भाजपवर टीकेची चांगली झोड उठवली. हे भाजपचं षडयंत्र असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. देखिए, एक बहुत बड़ी संयोजित षड्यंत्र है जिसमें आरएसएस, भारतीय जनता पार्टी, एनडीए की सरकार और इनसे जुड़े हुए संगठन शामिल है. और क्योंकि ये सरकार प्रशासनिक स्तर पर बिल्कुल विफल रही है पिछले 6 महीने में, इसलिए ये जो सारा माहौल है ये माहौल बिगाड़ा जा रहा है और इसका बड़ा खामियाजा भाजपा की सरकार को भुगतना पड़ेगा. Object to the statement made by RSS chief. India is not a Hindu Rashtra or Hindutva Rashtra. India is a democratic republic. We have a constitution, which is the fundamental law of the land. The constitution is very clear. India is a secular democratic republic and it is not a theocratic state. India can never become a theocratic nation. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न द्यायला हवा असं मत व्यक्त केलंय. अडवाणी यांनी CNN IBNशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी वाजपेयींसोबतच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. From the point of view of Bharat Ratna, etc.,
I don't think Bharat Ratna is appropriate as a reward for something that Vajpayee has contributed to the country. If he is given Bharat Ratna, as I had myself suggested once, it would be very appropriate and befitting for a patriot like Vajpayee. जळगाव पारोळा तालुक्यात हिरापूरच्या शेतकऱ्यांसह महिलांनी तलाठ्याला 4 तास ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. तलाठीची सुटका करण्यासाठी फौजफाट्यासह आलेल्या तहसीलदारांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि आणेवारी 50 पैशांच्या आत लावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. काल रस्ता रोकोही करण्याचा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. आणेवारी कमी केली पाहिजे. दुष्काळ झालेला आहे. कापूस काही एवढा पिकलेला नाहीये. एका थैलीला 1 क्विंटलही कापूस आलेला नाहीये. 6,000 तरी भाव, कपाशीचा भाव 6,000 तरी झाला पाहिजे. ते जे आणेवारीचे जे सर्वे झाले ते चुकीचे झालेले आहेत. गावातल्या ग्रामसंचाच्या सह्या झालेल्या केलेल्या आहेत त्या खोट्या केलेल्या आहेत. म्हणून आमच्या गावातले जे अंतिम आणेवारी जी आहे ती 50% आत लावली गेली पाहिजे व कापसाला 7,000चा भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तहसीलदार आणि तलाठीला आम्ही घेराव घातला होता सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही. आणि आता या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन उद्यापासून हायवेवर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन होणार आहे. पुण्यातल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेडच्या वार्षिक बैठकीवर खेड तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे बहिष्कार आंदोलन करण्यात आलं. बाबा कल्याणी ग्रुपला 2008 मध्ये खेड इथल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी राज्य सरकारनं 1207 हेक्टर जमीन संपादित करून दिली होती आणि त्यासाठी खेड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. पण या कंपन्यांनी ज्यासाठी जमीन संपादित केली ते उद्देश कंपनीने पूर्ण न करता खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विकसित जमीन परत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना सेज प्रकल्पात नोकरी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही निव्वळ फसवणूक आहे. आमच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता यांनी जे आम्हाला विमानतळाचं बोर्ड दाखवलं ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे आमचा बहिष्कार आहे. आम्हाला आमच्या योग्य त्या जमिनीचा डेव्हलप करून 15% परतावा मिळावा ही आमची शेतकऱ्यांची मागणी. त्या जागेचा सर्व उपयोग शेत करण्याकरता यावा. याच्या शेतकऱ्यांना सर्व पूर्णपणे 16 पॅकेज दिले होते. त्याच्यातल्या एकही पॅकेजची पूर्तता कंपनीने केलेली नाही. ही जी केडीएल कंपनी आहे ती सेज अंतर्गत स्थापन केलेली कंपनी असून ती शेतकऱ्यांची कंपनी बोगस कंपनी आहे, फसवी कंपनी आहे. शेतकऱ्याला फसवणुकीतून या कंपनीत भागधारक बनवायला पाठवले. तर ही कंपनी आम्हाला नको आहे. आम्हाला आमचे 15% डेव्हलप प्लॉट पाहिजेत. सौर ऊर्जेपासून देशात 1 लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात येतो आणि त्यामुळे सुमारे 14 कोटी टन कोळशाची बचत होणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पुण्याची फुफ्फुसं असलेल्या भांबुर्डे कात्रज परिसर जंगलात देशी वृक्ष लागवड तर वारजे इथं मोठी वृक्ष लागवड करून जंगल तयार करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. 1 लाख मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण होईल. त्यावेळेला 14 कोटी टन कोळसा जाळला जाणार नाही दरवर्षी. आपण आता 33,000 कोटी रुपये राज्यांना कॅम्पा फंडचे देत आहोत. त्यामुळे जे नवं जंगल निर्माण होईल रिक्षा चालकाने
पेशंटला न्यायला नकार देणाऱ्या रिक्षा चालकाला अद्दल घडवायची म्हणून रिक्षा स्टँडवर तोडफोड करण्यात आली। कोल्हापूरमधल्या सदर बाजार परिसरात ही घटना घडली आहे। सदर बाजार परिसरात एका 38 वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आला होता आणि त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी सुर्वे दिवाण रिक्षा स्टँडवरच्या रिक्षा चालकांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली, मात्र रिक्षा चालकाने त्यांना नकार देत ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाण्यास सांगितलं। या सर्व गोंधळात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला। हा प्रकार समजताच संतप्त जमावाने सुर्वे दिवाण रिक्षा स्टँडवर जात तोडफोड केली आहे। आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। पाकिस्तानमध्ये काल 4 दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली। पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्यावर 2003 साली झालेल्या हल्ल्यात या 4 दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। फैसलाबादमध्ये ही फाशी देण्यात आली। यासाठी शहरात सुरक्षा वाढवण्यात आली होती। तालिबानी कमांडर खलिफा ओमर मंसूरनं पाकिस्तानी लष्कराला धमकी दिली आहे। तुमची मुलं वाचणार नाहीत अशा अर्थाचा नवा व्हिडिओ तालिबान्यांनी प्रसारित केलाय। स्लिम या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या तालिबानी कमांडरनं हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे। याच स्लिमनं पेशावरमध्ये 132 चिमुरड्यांचं भीषण हत्याकांड घडवलं होतं आणि यामुळे संपूर्ण पाकिस्तानमधल्या सगळ्या शाळा आणि विद्यापीठांमधली सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे। उत्तर भारतात हिमाचल प्रदेशात पारा खाली उतरत चाललाय आणि मनाली ते रोहतांग पास हा नॅशनल हायवे बंद पडलाय। बर्फवृष्टी झाल्यानं रोहतांग पास बोगद्याचं काम करणारे 175 मजूर बोगद्यात अडकून पडलेत आणि त्यातल्या 100 जणांची अजूनही सुटका झालेली नाहीये। तर उत्तर प्रदेशात थंडीनं 8 जणांचा बळी गेलाय, तर जम्मू काश्मीरातही पारा शून्याच्या खाली गेला। द्रमुकचे माजी नेते डी नेपोलियन यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप अध्यक्ष अमित शहा यासाठी तामिळनाडूमध्ये गेले होते। द्रमुकचे बंडखोर नेते आणि करुणानिधी यांचे सुपुत्र MK अळगिरी यांना समर्थन दिल्यामुळे नेपोलियन यांना द्रमुकनं निलंबित केलं होतं। कर्नाटकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची आणखी एक धक्कादायक घटना समोर येते। कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यातल्या चित्तरपूर गावामध्ये एका 7 वर्षांच्या मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय। हे 4 आरोपी ही अल्पवयीन आहेत। त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेले आरोपी हे पीडित मुलीच्याच भागात राहणार आहेत। काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं श्री गंगाराम हॉस्पिटलच्या प्रशासनानं सांगितलं आहे। मागच्या गुरुवारी त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण अजून त्या देखरेखीखाली आहेत अशी माहिती हॉस्पिटलला दिली आहे। जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांना निमोनिया झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। त्यांची प्रकृती स्थिर आहे असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय। अली यांना पार्किन्सनचा आजारही आहे। त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असा अंदाज आहे। व्यसनाधीनतेच्या विरोधात हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने काल शिवाजीनगर इथं जनजागृती मोहीम राबवण्यात आली। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये तरुण व्यसनांच्या आहारी गेलेला आहे आणि व्यसनामुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढत चालली आहे। शक्ती मिल बलात्कार प्रकरणातले सर्व आरोपी व्यसनी असल्याचे सिद्ध झाले होतं आणि त्यामुळे अशा युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी शिवाजीनगरमध्ये रहिवाशांनी व्यसन विरोधी मोहीम राबवली। राज्यात मुस्लिम विकासात मागे आहेत आणि हा समाज एकजूट करायला हवा असं मत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय।
भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथं भाजप कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये आलेले असताना ते बोलत होते. मुस्लिमांसाठी राज्य सरकारनं या 8 दिवसात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलंय. पुढच्या आठवड्यात मुस्लिम मुलींसाठी नंदुरबार इथं 50 मुलींसाठी आणि जळगाव इथं 100 मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. तसंच जळगाव जिल्ह्यात लवकरच मायनॉरिटी समाजासाठी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मानवी वस्ती शिरलेल्या बिबट्याला पकडल्यानंतर जखमी होण्यापासून वाचवण्यासाठी ठाणे वन विभागाने एक नवा उपाय शोधलाय. या बिबट्यांसाठी वन विभागाने एक वेगळी ऑटोमॅटिक रिमोट गाडी तयार केली आहे. रॅपिड रिस्पॉन्स युनिट असं या गाडीचं नाव आहे आणि या रिमोटच्या साहाय्याने बॅटरीवर चालणारा एक पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात कैद झालेला बिबट्या कोणतीही दुखापत न होता अगदी व्यवस्थित गाडीत जाऊ शकतो, अशी माहिती ठाणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक KP सिंग यांनी दिली आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ख्रिसमसला अवघे 3 दिवस उरले. जगभरात ख्रिसमससाठी तयारी जोरदार सुरू आहे. फ्लोरिडामध्ये एका सॅटानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ख्रिसमस साजरा केला आहे. या सॅटानं समुद्रात ख्रिसमस ट्री घेऊन स्कुबा डायव्हिंग केलं. एका चॅरिटी इव्हेंटसाठी हे स्कुबा डायव्हिंग करण्यात आलं. पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर पहिल्या बबल कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्निवलमध्ये बच्चे कंपनीचा उत्साह आणि आनंदाला पारावार उरला नव्हता. परदेशातून आलेले आर्टिस्ट वेगवेगळे बुडबुडे तयार करत होते आणि बच्चे कंपनी ते फोडण्यासाठी बुडबुड्यांमागे धावत होती. मिराकी इव्हेंट्स तर्फे या कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.